नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत. इथे महिपतची मुलगी साक्षी शिखरे मेल्याची बातमी सगळीकडे पसरलेली असते. तीच बातमी पाहून इथे प्रिया फोन लावते नागराजला आणि मग त्यांना विचारू लागते, हा काय प्रकार आहे, कोणती नवीन गुगली टाकली तुम्ही आणि तुम्हाला काय वाटतं मी काही जगासारखी फसणारी मुलगी आहे का? तुम्ही अख्ख्या जगाला सांगू शकतात की साक्षी मेली, पण मी हे काही केलं मान्यच करणार नाही. आणि तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही माझ्या भोवती जाळं विणत आहात, तर तसं काही नाही. मी तुमच्या भोवतीही जाळंच विणत आहे असं लक्षात राहू द्या आणि एकमेकांची काळजी घ्या आणि माझी पण घ्या, नाहीतर मी तुमच्यावर कधी उलटेल काहीही सांगता येत नाही, माझा नियम नाही असं म्हणत महिपतीला फोन ठेव म्हणू लागतो. आणि नागराजला म्हणतो लवकरात लवकर ह्या मुलीचं काहीतरी करायला हवं. आणि दोघंजणं घरी जातात आणि आता मुलगी मेली आहे म्हटल्यानंतर किती दुःख झालेलं असेल महिपतला. ह्या गोष्टीवरती तो सांत्वन करू लागतो आणि महिपत म्हणू लागतो की तुला ना खोटं खोटं रडता येत नाही, थांब मी तुला शिकवतो कसं रडायचं. आणि मग रडून दाखवतो, माझी मुलगी मला सोडून गेली असं खदखद रडतो. आणि नागराजला मात्र ॲक्टिंगच येत नसते. खरंच किती अवघड आहे यार ही ॲक्टिंग करणं. मी माझं जसं जमतं तसं करतो बुवा, सांत्वन करतोय तुझंवालं, समजून घे. इकडे अर्जुन काही गोष्टी कुठे ठेवल्या विचारत असतो. सायलीचं मात्र कशातच मन लागत नाही आणि तो तिला पाहिल्यानंतर मग्न म्हणतो, तू कसला एवढा विचार करत आहेस. आणि सायलीचं लक्षच नसतं. मग तो सायलीला भानावर आणतो आणि विचारू लागतो, कोणत्या विचारात तू एवढी मग्न आहेस, तुला माझा आवाजही कळलेला नाही. मग ती म्हणू लागते, बघा ना साक्षी तिची जेलमध्ये तिची जन्मठेप भोगत होती ना, अचानक हे सगळं काय होऊन बसलं, तिचा जीव गेला. ही गोष्ट मला खरंच खूप वेदनादायक वाटते. तिचं हे वय नव्हतं जायचं ना. असं म्हटल्यानंतर अर्जुन तिला म्हणतो, जे काही होतं ते भल्यासाठीच होतं, तू जास्त विचार करू नको असं म्हणत तो तिला म्हणू लागतो की तुझं काय आता मनात काय ते सांग. त्यावेळेला ती म्हणते, तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, पण एक गोष्ट अजून पूर्ण केलेली नाही. अगदी माझे आईबाबाही माझ्यापर्यंत आणले, पण त्याला आठवतच नाही कोणती गोष्ट. तो आठवण्याचा प्रयत्न करतो पण तरीही त्याला आठवत नाही. ती सायली आहे त्याच्यावर राग भरते आणि मग ती पुढे जाते तिच्या मागे मागे. बायको 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 करत अर्जुनही तिच्या मागे गेलेला असतो. आता हे नवरा बायको भांडले बहुतेक. सायली अर्जुनची बायको रुसली वाटतं असं म्हणत तिथे मजा घेत असते अस्मिता आणि सगळेजण हसू लागतात. सायली मात्र म्हणते, नाही नाही तसं काही नाही. बाबा म्हणतात, अगं तू जे आत्ता सांगते ना तसं काही नाही, ते आम्ही खूप दिवसांपासून भोगत आलो आहे. आमच्या नवऱ्यांची जात बायकोच्या मागे मागे पळणारी आम्हाला काही समजत नाही. आणि इथे सायली विषय चेंज करते की तुम्ही काय विषयावरती बोलत होता सांगा बरं. लगेचच कल्पना म्हणते, पाहिलं ना वकिलीनबाईंनी किती हुशारीने विषय चेंज केला, त्यांच्या राग भरण्याचं कारण तर सांगितलंच नाही आणि विषय चेंज पण झाला. अस्मिता म्हणू लागते की मला दिवाळीला कपडे घ्यायचे, माझ्याकडे चांगला ड्रेसच नाही. ह्या गोष्टीवरती कल्पना म्हणते, मी तिला नाही म्हटली ह्या वर्षी आपण कपडे घ्यायचेच नाही. ही गोष्ट आता ती तिथे सांगत असते. त्याच वेळेला सायली म्हणते, आपण ह्या वर्षी ना कपडे डोनेट करू अन्नपूर्णा ट्रस्टतर्फे. आणि हे ऐकल्या प्रियाची आई लगेच रूममध्ये जाते, तिची साडीचा पदर फाडू लागते. तिचे वडील म्हणतात, अगं फाडतेस काय, कशासाठी. तर ती म्हणते, तुम्हाला कळलं नाही, गरिबांना कपडे दान करणारे ते, माझ्यापेक्षा गरीब इथे कोणी आहे का, म्हणून मी माझी साडी फाडत आहे. माझी साडी फाडलेली पाहिली की लगेच ते मला कपडे घेऊन देतील असं म्हणत, वा भारी साडी काढली आहे ग तू असं म्हणत मग इथे ते लगेचच पुन्हा एकदा सायलीकडे घरात जातात. तिथे गेल्यानंतर पाणी पिण्याच्या बहाण्याने ते सायलीला सांगतात की मला पाणी देते का. मग ती तिच्या हातात साडी गुंडाळून ठेवते आणि पाणी प्यायला हात पुढे करते, पण साडी अशी का गुंडाळली हाताला तेच कळेना सायलीला. सायली म्हणते, तुमच्या हाताला काही लागलं आहे का. कल्पनालाही तोच डाऊट येतो आणि मग ते म्हणू लागतात, नाही हो कशाचं का. फाटलेली साडी दाखवत ती म्हणते, माझी साडी फाटली आहे म्हणून मी ती लपवत होती. तर तिचा नवरा म्हणतो की गरिबी आम्ही अशीच आमच्या मुठीत झाकून ठेवतो, कधी कुणाला दाखवत नाही. मग आता गरिबी म्हटल्यावरती सगळ्यांना वाईट वाटतं. अर्जुनला मग इथे त्याचे आईवडील सांगू लागतात की त्यांना तू कपडे घेऊन दे. मग ते नकार देत असतात. अर्जुन त्यांच्यावर राग भरतो, माझ्याकडनं घ्यायचे नाही का, मी तुमचा मुलगा नाही का, जावई जरी असलो तरी मुलगाच आहे ना असं समजा. मग दोघंजणं जावई रुसला म्हणून कपडे घ्यायला तयार होतात. आता अर्जुनसोबत दोघांनाही कपडे घ्यायला जायचं म्हणत अर्जुन सायलीला म्हणतो की तूही माझ्यासोबत चल, आपण चौघं मिळून जाऊया. आणि
पुन्हा एकदा त्याला ते आठवतं की मी यार सायलीला काय दिलेलं नाही. सायलीच्या मागे मागे तो किचनमध्ये जातो, तिला विचारतो ती काही केला सांगे ना. त्याच वेळेला नागराज काका तिथे आलेले असतात. सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी. मला वेळ नसतो, मी बायकोच्या माहेरी जावं लागतं, मग मी तिकडे बिझी होऊन जातो. मग इथनं चाललो होतो तर मी सहज विचार केला की आपण तुम्हाला शुभेच्छा देऊन जाव्या. आणि त्याच वेळेला मग तो मुद्दाम तन्वीकडे पाहतो. तन्वी त्या घाबरलेली असते आणि आतमध्ये जाऊन तो तिकडच्या गोष्टी करू लागतो. तर त्याच वेळेला तुमच्याकडे पाहुणे आले वाटतं असं म्हणत त्यांच्याकडे पाहू लागतो आणि प्रताप मग त्यांची ओळख करून देऊ लागतो की हे ना सायलीचे आई बाबा सदाशिव लोखंडे, मैनावती लोखंडे. आणि त्या दोघांना पाहून मग नमस्कार वगैरे सगळे ओळख सुरू होते. आणि त्या ताईंकडे पाहून आता नागराज म्हणू लागतो की ह्या ताई हसल्या की आमच्या तन्वीसारख्या दिसत आहे, तुम्हाला जाणवलं का ते? आता सगळेजण त्याच्याकडे रागाने पाहू लागतात. इकडे अस्मिता मात्र तिच्याकडे आणि त्या दोघांकडे पाहत असते. प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र घाम फुटलेला असतो की मुद्दाम हा काका हा सिद्ध करून देतोय का ही माझी आई आहे, किती सेम माझ्यासारखी दिसते. मग तो म्हणतो बघा ना किती सिमिलर वाटतात दोघी जणी एकमेकींच्या चेहऱ्याकडे, बघा तुम्ही असं म्हटल्यानंतर सगळेजण पाहू लागतात. तिथे सायलीची आई म्हणते की ती मुलगी फार उर्मट आहे, आम्हाला अजिबात आवडत नाही. आणि अस्मिताही म्हणते तिच्या चेहऱ्यावर हल्ली हसू कुठे असतं, आठ्याचा असते चेहऱ्यावरती. मग सायली विषयांतर करते आणि काकांना कॉफी आणते मी असं म्हणत आतमध्ये जाते. आणि काका म्हणू लागतात की नाही मला कॉफी वगैरे काही नको, ज्या काम करण्यासाठी मी आलो होतो ते पूर्ण झालं, तुम्हाला शुभेच्छा दिल्या, आता मी घरी जातो आहे. तर तुमच्यासोबत गप्पा गोष्टी केल्या आहे, माझं पोटच भरले समजा. सायलीला तर सांगतात की मला चहा कॉफी काही नको, मी निघत आहे. आणि सायली आता किचनमध्ये पुन्हा एकदा जाते, तिच्या मागे अर्जुन जातो आणि तेच गोष्ट, मी काय गोष्ट विसरले प्लीज मला सांगणार. ती काही केलं सांगायला तयार नाही. ओळखा पाहू बायकोच्या मनातलं असं म्हणत ती त्याला टॉन्ट मारत असते. इकडे नागराज घराच्या बाहेर गेल्या प्रिया त्याच्या मागे जाते आणि त्याला म्हणू लागते तू जो काही हा खेळ चालू केला आहे तो आत्ताच्या आत्ता बंद करायचा, नाही तर मी अख्ख्या जगासमोर तो व्हिडिओ आणेल असं म्हणत तो म्हणतो काय ते व्हिडिओ लावले, मला तर असं काही मळमळल्यासारखं होते, कशाला ते व्हिडिओचे एवढे गुण सांगते. अगं मी तुझ्या अवतीभोवती इतके मोठे ॲटम बॉम्ब ठेवले ते तुला दिसत नाही का? दोन ठेवले वरतून सदाशिव लोखंडे, मैनावती लोखंडे, कधी तो बॉम्ब फुटेल आणि तुला देखील कळणार नाही. त्याच वेळेला तिथे पाठीमागून अर्जुन म्हणतो बॉम्ब, कोणत्या विषयावर तुम्ही बोलते बॉम्ब वगैरे? तर तिथे नागराज हसू लागतात. अरे आमची तन्वी आहे ना लहानपणी आहे ना बॉम्बला खूप घाबरायची ना, आणि आता दिवाळी आली तर मी तिला समजून सांगतोय बॉम्ब वगैरे आसपास असतील तर सावध राहा, घाबरू नको, जपून राहा, हो की नाही. मग तिकडच्या गप्पा सुरू होतात. सायली आता त्यांना विचारू लागते की तुम्ही कुठे चालला आहेत? ते म्हणताय मी आता घरीच जाणार आहे. तर इथे सायली म्हणते आम्हीही त्याच दिशेने चाललो आहे, मग ना आपण सगळेजण सोबतच जाऊया, तुम्हाला सोडू, नंतर आम्ही पुढे शॉपिंग करण्यासाठी जातो आहे तर पुढे निघून जाऊ. मग नागराज लगेच हो म्हणतो आणि तन्वीला जपून राहा असं सांगतो. आणि पुन्हा सायली आणि अर्जुनसोबत तो गाडीमध्ये बसून जायला निघू लागतात. इथे प्रिया त्याच्याकडे खूप रागाने पाहत असते आणि त्याला धमकी देत असते की तूही सावध राहा, तुझ्या बाबतीत हे कधीही बॉम्ब फुटू शकतो. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळणार आहे की महिपत आता शोकाकुल वातावरणात असतात. त्याची मुलगी जेलमध्ये मेलेली असते आणि त्याच वेळेला दारावर टकटक आवाज येतो. वळून पाहतो तर एक बाई त्या दारात उभी असते. आता त्या बाईला पाहून तो म्हणतो तू अशी डायरेक्ट आमच्या घरात कशी काय घुसतेस गं, काय नाव तुझं, कशाला आली आमच्याकडे? तर ती सांगते माझं नाव समीरा शेख. आणि मग तो म्हणतो अच्छा तुम्ही ना माझ्या मेलेल्या मुलीसारखं सेम दिसतात बरं का. आणि दोघंही खिदी जोरजोराने हसू लागतात. आता सुरू झालं नवीन रामायण पार्ट 2 सुरू झाला आहे. आता हे जोडी काय धमाल करते पुन्हा अर्जुन आणि सायलीच्या आयुष्यात, किंवा सायलीच यांच्या आयुष्यात धुमाकूळ घालते, हे सगळं काही पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा पुढे भेटावं लागेल. इथे मात्र आपल्याला प्रोमो पाहायला मिळत आहे की अर्जुनने काही पैसे आणलेले असतात आणि ते पैसे तो त्याच्या आईकडे देत सांगतो की दिवाळीसाठी मी पैसे आणले. तर
ती म्हणते की पैसे ना तू सायलीकडेच ठेवायला दे, सायलीच खर्च करते सगळं. मग ती सायलीच्या हातात देते, सायली ते पैसे घेऊन रूममध्ये जात असते. त्याच वेळेला सदाशिव लोखंडे त्याच्या बायकोला खुणवतो की हिच्यासोबत जा. मग ती इथे आयडिया लावते आणि सायलीला म्हणते, बघ ना मी कोणती साडी कधी घालू तेच कळेना, तू मला सांग कोणती साडी कधी घालू, तू चल तुझ्या रूममध्येच बसून बोलूया आपण. मग दोघीजणी सायलीच्या रूममध्ये जातात. सायली आता हातातले पैसे पहिले लॉकरमध्ये ठेवण्यासाठी कपाट खोलते आणि हे सगळं काही प्रकार ती टक लावून पाहत असते. कुठे चावी ठेवलेली असते, कुठून काढली, कुठे काय केलं, कसे पैसे ठेवले. आणि ती सगळं पाहिल्यानंतर इथे तर प्रियाची आई सायली खाली गेल्या लगेचच कपाटाचं दार उघडते. पुन्हा एकदा बाहेर डोकावून पाहते कोणी बघतंय की नाही आणि लगेच पटापट ते लॉकर वगैरे उघडू लागते. पण तिला माहितीच नसतं की त्याच वेळेला अर्जुनचं पॉकेट घरामध्ये राहिलं. त्याच्यामुळे तो आलेला असतो रूममध्ये आणि रूममध्ये आल्यावर त्याने पाहिलं काय तर इथे सायलीच्या आईच्या हातामध्ये पैसे, तेही लॉकरमधनं काढले. हे सगळं पाहिल्यानंतर अर्जुनला मोठा धक्का बसला. आता अर्जुन काय शोध लावतोय नवीन, हे सगळं पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकरच पोहोचेल. चला तर मग आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.